काल रात्री नांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कौठा येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या बस स्थानकात मोठ्या प्रमाणात चिखल झालाय। या चिखलामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। त्यामुळे प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। नांदेड रेल्वे स्थानक ते मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात नांदेड बस स्थानकाचे कौठा येथील मैदानावर स्थलांतरित करण्यात आलाय। मात्र या ठिकाणी प्रवाशांना सोयी सुविधा देण्यास प्रशासन अपयशी ठरलंय। यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होताना पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। काल रात्री नांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नांदेड रेल्वे स्थानकापासून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाचे स्थलांतरित जे आहे ते कौठा येथील मैदानावर करण्यात आलं आहे। मात्र काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात बसस्थानकामध्ये चिखल झाला आहे आणि चिखलमय रस्त्यामधून जे आहे ते प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे आणि यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। काल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे ते इथं चिखल झाले आणि या चिखलामध्येच जे आहेत बसेस उभे केले जात आहेत। नागरिक या बसस्थानकामध्ये येत आहेत। नागरिकांची जे आहे ते ऑटो रिक्षा चालकांकडून देखील मोठ्या प्रमाणात लूट होत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल झालेल्या पावसामुळे वाहनं सुद्धा मध्ये यायला त्रास होत आहे, प्रवाशांना मध्ये यायला त्रास होत आहे आणि आज सुद्धा ढगाळ वातावरण आहे आणि आज देखील पाऊस पडला तर या ठिकाणी बसेस आतमध्ये यायला सुद्धा जे आहे ते अनेक समस्या निर्माण होणार आहेत असं प्रवाशांचं म्हणणं आहे।